नमस्कार। आज हम महाराष्ट्र के कळंबी में अजितराव घोरपड़े विद्यालय की एक बड़ी ही दिलचस्प पहल देख रहे हैं। हाँ, नित्य वाचन कक्षा। बिल्कुल, रोज सुबह 1 घंटा सिर्फ पढ़ने के लिए। ये तो कमाल है। अक्सर बच्चों को क्लास से बाहर ले जाते थे। मैदान में, हाँ, खुले में गोल घेरे बनाकर बैठते थे, शायद माहौल को थोड़ा कम फॉर्मल, ज्यादा आरामदायक बनाने के लिए। बघा, आपण भाषिक खेळ आणि शब्दमालिकेच्या आधारे आज आपण एक घटक बघणार आहे। कोणता शब्द तयार होतो अगोदर सांग, इकडे तोंड करून। पहिला शब्द ज्ञान तयार होतो। हां, ज्ञान लिह तिथं। हां, ज्ञान हा शब्द एक तयार झाला, त्यामध्ये दुसरा अनेक शब्द मला कोण लिहून दाखवतोय? रचना हा शब्द तयार होतो। तो एक सांगे लिहित। वाद। कई छात्र थे जो लिखने में, खासकर कुछ अक्षरों में, मात्राओं में, मतलब स्ट्रगल कर रहे थे। तो बात सिर्फ ये पहचानने की नहीं थी कि हाँ दिक्कत है, बल्कि एक ठोस प्लान बनाने की थी। हेडमास्टर साहब को लगा कि भाई जो नॉर्मल टीचिंग है उससे बात नहीं बन रही, कुछ और करना पड़ेगा। हाँ, तो उन्होंने फिर शिक्षकों के साथ बैठकर एक रास्ता निकाला, जिसे शायद उपचारात्मक शिक्षण पद्धति कहते हैं। मतलब जो खास दिक्कतें हैं उनको ठीक करने का तरीका। बिल्कुल, रिमीडियल टीचिंग जिसे कहते हैं। विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून अभ्यासक्रमाबरोबर गोष्टींची पुस्तके वाचायला दिली जातात। पुस्तक वाचून झाल्यानंतर विद्यार्थी त्यांचा छोटा परिचयही आनंदाने सादर करतात। नेहमी पुस्तकं वाचली पाहिजेत। जी वाचलेली पुस्तक आहेत त्याच्या नोंदी ठेवल्या पाहिजेत आणि जे पुस्तक वाचलेलं आहे त्याचा पुस्तक परिचय करून दिला पाहिजे। पुन्हा कोणाकडे पुस्तक हातवर करा, ठीक आहे? वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे झाशीची राणी। त्यातून असे समजते त्यांचा जन्म कधी झाला, मृत्यू कुठे व कसा झाला, त्यांच्या आईचे नाव काय, वडिलांचे नाव काय। झाशीची राणी हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांनी स्वराज्यासाठी किती लढाया केल्या हेही समजते। धन्यवाद। त्या तळ्याच्या काठी एक मोठं झाड सुद्धा होतं। त्या झाडावर काही माकडे राहायची। त्या माकडांमध्ये एका माकडाची त्या मगरीशी मैत्री होती। माकडाची झाली रे, कुणाशी झाली का सांग? मगर माकडाची मैत्री कुणाशी झालेली आहे? त्यांना भेटत असत, खूप गप्पा गोष्टी करायच्या। कधी कधी तर ही मगर त्या माकडाला आपल्या पाठीवर घेऊन तळ्यात चक्कर मारायला नेत असे। महावाचन चळवळीतील विद्यार्थ्यांचा माझे नाव सायली अनिल चौगले। मी इयत्ता 8वीत शिकते। मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे जगप्रसिद्ध वैज्ञानिक दूरध्वनीचे जनक अलेक्झांडर ग्राहम बेल। पुस्तक परिचय। विद्यार्थी फक्त पुस्तक वाचत नाही तर वाचलेल्या पुस्तकाबद्दल टिप्पणी काढतात। त्यातल्या आवडलेल्या ओळी, प्रसंग, पात्र, गोष्टी इत्यादी लिहून काढतात। जब मैंने अजितराव घोरपड़े विद्यालय कळंबी में प्रधानाध्यापक पद का कार्यभार संभाला, तब मेरी पहली सोच थी विद्यार्थियों को केवल शिक्षक पर निर्भर न रखकर उन्हें एक दूसरे से भी सीखने की आदत लगे। इसी सोच से मैंने स्वाध्याय गट यानी अभ्यास समूह की संकल्पना अपने शिक्षक साथियों के समक्ष रखी। हर वर्ग में छात्रों के मिश्रित गट बनाए गए, जिसमें तेज विद्यार्थी, औसत छात्र और थोड़े कमजोर यानी अध्ययन में पिछड़े बच्चे सभी को एक साथ जोड़ा गया। जे आहे ही पट्टी आहे, तर आपल्याला रेष काढण्यासाठी पट्टी आहे, आपल्याला इथं रेष काढता येते। दुसरं यातलं जे आहे ते आहे कोण मापक आहे। इथं कोण काढायचं असेल तर आपण जो जे टूल आहे बघा,
या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेटरचा टूल आहे. माझी शाळा हे काय आहे? हे बेरीज वजाबाकी करण्याचं साहित्य आहे. करून दाखव. आता आपण ह्यातले 3 घेतले हा. तर आपण ह्यातले तर 5 घेतले तर 9 झालं. आता अशा प्रकारे आपण मोठ्यातल्या मोठ्या संख्येचं बेरीज वजाबाकी सोप्या पद्धतीने करू शकतो. ठीक आहे. पाढे तयार करायचं एक साधन आहे. तर आता आपण कुठलाही पाढं तयार करू. समजा आपण 8चा पाढा तयार करणार आहे तर इथे 8 लिहायचं आणि इथं हा गोळे दिसतात ना त्याचे अंक इथं लिहायचे आणि मग 8 गुणिले 1 8 8 गुणिले 2 16 नमस्ते। आज हमारे पास एक दिलचस्प लेख है जिसका शीर्षक है संख्या रेखा, गणित शिक्षण में रचनात्मक खेल। हाँ, ये लेख हमें महाराष्ट्र के सांगली जिले के एक गांव कळंबी में ले जाता है। अजितराव घोरपड़े विद्यालय। बिल्कुल, वहाँ गणित सिखाने का एक काफी अनूठा तरीका अपनाया गया है। हाँ, और ये दिखाता है आनंद मेला में ले जाते हैं, अपने स्टॉल लगाते हैं और फिर बेचते हैं। अच्छा, तो ये तो मतलब सिर्फ खाना बनाना और बेचना नहीं हुआ, ये तो पूरी की पूरी प्रक्रिया ही एक लर्निंग है। एग्जैक्टली। जैसे उन्हें हिसाब लगाना पड़ता होगा कि बनाने में कितना खर्चा आया, लागत क्या थी। हाँ, लागत, फिर बिक्री के बाद कितना फायदा हुआ या शायद नुकसान भी हुआ हो। हाँ, हो सकता है। तो उसका पूरा हिसाब रखना, ये तो सीधा सीधा प्रैक्टिकल मैथ्स हो गया। बिजनेस की पहली समझ, वो भी करके सीखने वाली। बिल्कुल। म्हणून आज आम्ही गोष्ट आहे. तिन्ही बाजू समान असतात त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल असे म्हणतात. मध्ये असतो का नाही धान्य ठेवण्याचा डबा, याच्यामध्ये याचा आकार आपल्याला सांगता येतो. हा जो आहे तो आकार आहे, कोणता आकार आहे मला की याच्या सगळ्या बाजू कशा असतात, त्याला किती पृष्ठ असतात. तर या प्रकारचंही आपण बघितलेलं आहे. साहित्य निर्मिती व त्याच्या वापरासाठी प्रोत्साहन करतात. त्यांनी विद्यार्थ्यांची तसेच शिक्षकांची कार्यशाळा घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य कसे तयार करावे याचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मदतीने गणित, विज्ञान, इंग्रजी व इतर भाषा विषयासाठी कमी किमतीचे साहित्य वापरून व दीर्घकालीन टिकणारे, टाकाऊपासून टिकाऊ असे साहित्य तयार केले आहेत. ह्यात आपण इंटिजर्सचे प्लस मायनस करू शकतो. यामुळे आम्हाला इंटिजर्स हा विषय खूप सोपा जात आहे.